लेत 15 लोक झाले ना. ठीक आहे, करूया सुरुवात. हा. झाले ना? आवाज येतोय ना? हो, येतोय व्यवस्थित. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो नंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भवव्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा मग गुरु ज्ञानदेव, म्हणती ज्ञानदेव तू माईसे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, मज पामरा हे काय थोरपण. मज पामरा हे काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणते ज्ञानदेव तू माईसे. आपण आरती शेवटी म्हणणार आहोत. समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं, पदाभोज तेजस स्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदैव सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं, गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं. चिदानन्दसंलक्षणाक्षस्वरूपं, यमाद्यष्टभेदाङ्ग योगप्रवीणं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. मुदा यस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं, मुदा यस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं. प्रतिष्ठाय कुर्यात् सुधीसङ्गसेव्यं, प्रतिष्ठाय कुर्यात् सुधीसङ्गसेव्यं. चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं, चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, सदा समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. सदा पंढरीनाथ पादाब्जवृन्दं, सदा पंढरीनाथ पादाब्जवृन्दं. निवृत्तेश्वरानुग्रहात् प्राप्य तत्त्वं, निवृत्तेश्वरानुग्रहात् प्राप्य तत्त्वं.
महेन्द्रायणी तीरभूमौ वसन्तं महेन्द्रायणी तीरभूमौ वसन्तं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. खरंच डोळ्यासमोर समाधिस्थ मूर्ती ज्ञानदेव दिसतात. त्यांची सगळी प्रेरणा आपल्याला मिळालेली आहे. आज पुन्हा एकदा संकष्टी चतुर्थीच्या सगळ्यांना शुभेच्छा देते. नव्या आपण या संकल्पासाठी त्या गणरायाला प्रार्थना करूया, ज्ञानदेवांना प्रार्थना करूया की आमचा हा संकल्प यशस्वी होऊ देत, सिद्धीला जाऊ देत आणि आमच्यामध्ये हे अनुभवामृत असं मनामध्ये झिरपू देत किंवा पाझरू देत आणि आमच्या मनाला सतत चिदानंद जो आहे, चिरानंद जो आहे, चिर आनंद जो आहे तो आम्हाला लाभू देत. आपण पहिले 4 श्लोक घेतलेले होते की जे अविनाशी अक्षर शब्दांनी वर्णन न करता येण्याजोगं आहे, जे केवळ आनंदमय आहे, जन्मरहित आहे, शाश्वत आहे, सौंदर्य ऐश्वर्ययुक्त आहे आणि निवृत्ती या नावानं प्रसिद्ध आहे, असं जे दैवत आहे त्याचा मी आश्रय घेतो किंवा मी त्याला वंदन करतो. आणि गुरु ही अशी महत्त्वाची गोष्ट आहे की तीच आपल्याला ही शांकरी विद्या, तीच साक्षात विद्या आहे जी आदिनाथ शिवापासून निर्माण झालेली आहे. आणि या गुरुपरंपरेचा जय जयकार केलेला होता. आणि समरूप असलेल्या शिवशक्तीपैकी दोन्ही जे अर्ध जोडलेले आहेत त्यांना जाणणं आपल्याला शक्य नाही, कारण कोणती अगोदर कोणती नंतर किंवा कोणती कुणाशी जोडली गेली आहे हे द्वैत आपल्याला कल्पिता येत नाही, कारण दोन्ही एकरूप झालेले आहेत. काल मी सांगितलं तसं हा संपूर्ण ग्रंथ अद्वैतावर आधारित आहे. श्री समर्थांनी लिहिलेला दासबोध ग्रंथही अद्वैतावर आधारित आहे आणि आपण आता द्वैताकडून अद्वैताकडे वाटचाल करत आहोत. त्यामुळं आपलं हे स्वरूप हे अद्वैतच आहे. आपल्याला स्वरूपाचं ज्ञान होणं आवश्यक आहे आणि हेच दोघं परस्परांना मिथस्तरावर किंवा मिथस्तराम असं परस्परांना हे दाखवत असतात की हे अद्वैत आहेत. शिवशक्तीमध्ये भेद नाही, ते जगताचे आदी आहेत किंवा द्वंद्व असूनही निर्द्वंद्व अशी त्यांची अवस्था आहे. आणि तात्विक स्वरूपाचं यथार्थ ग्रहण व्हावं म्हणून मी त्यांना वंदन करतो. अशा 4 श्लोकांचा आपण काल अभ्यास पाहिलेला होता. आज 5वा श्लोक बघूया. मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शंभवे. मूलाय 2 शब्द आहेत, मूलाय आणि अग्राय. मूलाय म्हणजे जे मूळ आहे ते, आणि अग्र म्हणजे प्रारंभी जे आहे ते. मूलाग्राय किंवा आरंभाला ज्याला म्हटलेलं आहे, विश्वाच्या आरंभाला आणि अस्तित्वाला. तसंच मध्याय म्हणजे मध्याला, आदी मध्य आणि अंत अशा प्रत्येक गोष्टीला असतात. आणि मूलम अध्याग्र मूर्तये, पुन्हा आदी, अग्र, मध्य आणि अंत अशा ह्या तिन्ही रूपात असणाऱ्या अशा या शिवशक्तीचं क्षीणाग्र मूलम अध्याय. आता याचं एक एक शब्द समजून घ्या. या विराट वृक्षाचं किंवा विराट या तत्वाचं मूळ असणारं, त्याच्यानंतर शेंडा असणारं, मध्य असणारं, आदी म्हणजे ब्रह्मा, मध्य म्हणजे विष्णू आणि अंत म्हणजे महेश हे असणारे. आणि असं असूनही ज्याला आदी मध्य अंत नाही अशा पूर्ण शंभूला मी वंदन करतो. म्हणून त्यांनी म्हटले तौ वंदे नाही क्षीणाग्र मूलम अध्याय नमः पूर्णाय शंभवे. तर या पूर्ण जो आहे, पूर्णरूप जो आहे अशा शंभूला मी वंदन करतो. कारण तो कसा आहे, त्याला कुठलाच नाही, आदी नाही, मध्य नाही, अंत नाही. पूर्ण ब्रह्माला हे काहीच नाही आहे. आणि विश्वाचा आदी मध्य अंत परब्रह्म शंभूच आहे. त्यामुळं आदीही त्याला आदी रूपानेही त्याला नमस्कार, मध्य रूपानेही त्याला नमस्कार
आणि अंत रूपानेही त्याला नमस्कार करूया. आपल्या रूपानं परिपूर्ण असणाऱ्या अशा या परमात्म्याला मी वंदन करतो किंवा वंदन करते. पण आता इथे ज्ञानदेवानी म्हटल्यामुळं वंदन करतो असंच आपल्याला अभिप्रेत आहे. कारण या विश्वाच्या आरंभाला तोच कारणीभूत आहे, अस्तित्वालाही, मध्याला म्हणजे अस्तित्वालाही तोच कारणीभूत आहे आणि विलयालाही तोच शंभू कारणीभूत आहे. मूलाय अग्राय मध्याय मूलम अध्याग्र मूर्तये, म्हणजे त्याची मूर्तीच कशी आहे, ज्याचं मूळही तोच आहे, मध्यही तोच आहे, मूल मध्याग्र मूर्तये, आणि शेवटही तोच आहे, अंतिमही तोच आहे, अंतिम तत्वही तेच आहे. अशा या क्षीण मूल मध्याय नमहा पूर्णाय शोध, असा जो आहे हा भिन्नत्वान आहे, भिन्नत्व नाही आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून आपण म्हणतो ही सुरुवात आहे, हा मध्य आहे, शेवट आहे. पण एकूण जर सगळ्या ह्याच्यात पाहिलं तर त्याचं रूप एकच असतं. आणि म्हणून मूल मध्य अंत हा त्याच्या ठिकाणी नाही आहे, परमात्म्याच्या ठिकाणी काहीच नाही. आणि अशा रूपानं परिपूर्ण असणाऱ्या मी परमात्म्याला वंदन करतो किंवा मी वंदन करते असं आपण म्हणूया. स्वरूपानंद काय म्हणतात बघूया त्या 5व्या श्लोकावर. पूर्ण सोनिया होय विश्वाची या सर्गस्थिती लया कारण तो. पूर्ण सोनिया होय विश्वाची या सर्गस्थिती लया कारण जो. सर्गस्थिती लय स्वरूपे जो होय असोनी चिन्मय जैसा तैसा. सर्ग म्हणजे उत्पत्ती, स्थिती म्हणजे मध्य आणि लय म्हणजे शेवट. सर्गस्थिती लय स्वरूपे जो होय असोनी चिन्मय जैसा तैसा. देवी जया ठाई सर्गस्थिती लय पावती विलय स्वभावेची. ज्याच्या ठिकाणी हे तिन्ही लय पावतात, सर्गस्थिती आणि लय, त्याचा विलय होतो, म्हणजे पूर्णपणे त्याच्यामध्ये ते विलीन होतात किंवा विलय होतो. तया शिवा लागी नित्य निरंतर असो नमस्कार अनन्यत्वे. तया शिवा लागी नित्य निरंतर असो नमस्कार अनन्यत्वे. अशा त्या शिवाला अनन्य भावे मी शरण जातो किंवा वंदन करतो. आणि आपल्या ठिकाणी हे जे सगळं ऐश्वर आहे किंवा स्वतःला सुख मिळवण्यासाठी आपल्याला सुख हवं आहे, अंतिम सुख हवं आहे, तर त्यांना सुखासाठी स्वतःखेरीज इतर काहीही लागत नाही, असे हे स्वांत सुख आहेत किंवा स्वरूप आहे त्यांचं. आणि त्या स्वरूपामध्ये आपण रमायचं. आत्मस्वरूपामध्ये किंवा आत्मसुखामध्ये हे दोघं रमलेले असतात, शिव आणि शक्ती. पण ते सहज गंमत म्हणून सुद्धा एकमेकाला फुटू देत नाहीत. थट्टेनं चालता आजकाल, मी नाही तुमच्याबरोबर राहणार, तुम्ही नाही माझ्याबरोबर इथं राहायचं. अगदी नवीन काल लग्न झाले की लगेच ही भाषा सुरू होते. पण हे जगाचे आदी काय म्हणू आपण, आदी कारण असणारे शिवशक्ती हे चिरंतन एकरूप आहेत, कायम एकरूप आहेत. ते आपल्यातला एकपणा किंवा एकत्र एकमयता ही कधीही फुटू देत नाही. आणि त्या दोघांनाही एकमेकांच्या वियोगाची एवढी भीती वाटते की ते तसं होऊच नाही, म्हणून ते त्याचा प्रयत्न करतात. केवळ त्यांच्या ठिकाणी अद्वैतच आहे, द्वैत नाही, एवढं पक्क लक्षात ठेवायचे. ते एकच एक आहेत, एकच एक नाहीत, पण दोघांमध्ये पुरतं द्वैतही नाही. दिसायला तर दोन आहेत, आपल्या दृष्टीनं द्वंद्व आहे, पण ते खरं म्हणजे दोन्ही एकरूप आहेत. हा एक प्रारंभीचा प्रार्थनेचा भाग आहे. सुरुवातीला वंदन केलं जातं. आता जसं आपण कुठल्याही ग्रंथाच्या आरंभी किंवा कुठल्याही कार्याच्या आरंभी पहिल्यांदा गणेशाला वंदन करतो, तसं इथे शिवशक्तीला वंदन केलेलं आहे. कारण हा ग्रंथ शांकरी विद्या सांगणार आहे, म्हणजे शंकरापासून उत्पन्न झालेली जी विद्या आहे ती समजावून देणारा हा असा ग्रंथ आहे. बहुतेकांकडे ते मोठं पुस्तक आलेलं आहे, पण त्याच्यातलं आपण आता पहिलं प्रकरण सुरू करणार आहोत. पहिले 5 श्लोक आपले, ज्याला आपण वंदनाचे म्हणूया, ते झालेले आहेत. आणि थोडंसं त्याच्यावर अजून
काही शांकरी विद्येबद्दल वगैरे जे काही थोडंसं आहे ते आपल्याला थोडंसं पाहायचं. काल जे म्हटलं होतं की हे सतत द्वैताचं हे लुटुपुटीचं सोंग धारण केलेलं आहे आणि खरं म्हणजे त्यांचं अर्धनारीश्वर रूप जे आहे ते शिवशक्तीला आपण सगळ्यांनी वंदन करूया. कारण काल मी म्हटलं होतं की एक श्लोक मला तुम्हाला सांगायचा आहे. पार्वती पितरौ वंदे असं कालिदासानं सुद्धा म्हणलेलं आहे की पार्वती आणि तिचा पती ते कसे आहेत. वागर्थाविव संपृक्तौ पार्वती परमेश्वरौ. वाक आणि अर्थ, वाक म्हणजे वाणी किंवा एखादा शब्द आणि त्याचा अर्थ हे कसे असतात, एकमेकामध्ये अगदी गुंफलेले असतात, ते बाजूला करताच येत नाही. तसे हे पार्वती आणि परमेश्वर हे एकरूप झालेले आहेत आणि शिवशक्तीचा हा अविनाभाव संबंध किंवा एकरूप संबंध जो आहे तो ह्याच्यामध्ये दाखवलेला आहे. एक तात्विक पातळीवर आपण आता थोडेसे जातोय आणि स्वतःचं चैतन्य तत्वाचं जे एकरूपत्व आहे ते मिथुन रूपात अवतरण होऊन सुद्धा किंवा मिथुन रूपात दिसत असून सुद्धा आपण त्यांची पुन्हा ओळख व्हावी म्हणून त्यांना वंदन करतो आहे. वास्तविक तत्व म्हणजे शिव आणि ज्ञान म्हणजे जाणीव म्हणजे शक्ती. शिव आणि शक्ती, तत्वज्ञान म्हणलं की तत्वाची जाणीव म्हणजे शिवाची शक्ती. हे शिवशक्ती सायुज्य आहे. सायुज्य म्हणजे अगदी दोन्ही एकमेकात मिसळलेली आहे. जणू काही ते प्रेमी युगुल आहे. त्यांचा हा आदिबंध म्हणजे अर्धनारी नटेश्वर आहे. मूळ हा परशिव आहे, परमशिव आहे, नटराज आहे म्हणजे नटांचा नर्तकांचा राजा आहे. स्वतःच्याच अंगावर स्वेच्छेनं सहज रीतीनं तो अनेक रूप धारण करणारा, म्हणून त्याला लीलाधर पण म्हणतात किंवा अवतारही म्हणतात किंवा बहुरूपी म्हणतात, नटराज म्हणतात. म्हणून नटराजाचं मंदिर छान आहे बघा सातारला पण. आणि त्याच्या जाणीवेनंच किंवा जाणीवेच्या कलेनंच आपल्याला हे तत्त्व समजून येतं आणि शक्तीच्या द्वारे शिवापर्यंत पोचायचं. शक्ती हे मधलं माध्यम आहे आपल्याला पोहोचण्याचं किंवा शिवच शक्ती बनतो. म्हणजे ते दोन्ही अलग नाहीच आहेत, विलग नाहीच आहेत. म्हणून ह्या काश्मीरी किंवा जे शांकरी विद्या आहे, तंत्र वगैरे, तंत्रालोक वगैरे जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये या दोहोंचा असा उल्लेख केलेला आहे. आत्ता जो आपण पाहिला की मूलाय अग्राय मध्याय, मूल मध्य अग्रमूर्तये, तर मूळ मध्य आणि शेवट किंवा उत्पत्ती स्थिती आणि प्रलय ह्या रूपानं असणाऱ्या या पूर्ण शंभूला म्हणजेच परमशिवाला मी नमस्कार करतो असं म्हटलं की त्याला माझा नमस्कार असो. आणि तो कसा आहे तर मूलमध्य अग्ररूप आहे आणि क्षीणाग्र मूलम मध्यरूप आहे. क्षीणही नंतर हळूहळू हळूहळू या अवस्थांचा सुद्धा हळूहळू लय होतो. पूर्ण रूपातच मी त्याला पाहतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. शिवप्राप्तीसाठी कुठलीही अट गरज नाही, फक्त जाणीवेची शक्ती हवी. म्हणजे शिवशक्ती हे कसे एकरूप आहेत, ती जाणीव जर आपल्याजवळ असेल तर आपण कधीतरी म्हणतो शिवोहम शिवोहम शिवो शिवोहम, तर मी शिव आहे अशी आपल्याला अनुभूती येईल. आणि अनुभवामृत म्हणजे मी जे सांगितलं तसं अनुभवातून प्राप्त झालेले जे अमृत आहे ते हे ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांच्या आज्ञेवरून किंवा इच्छेवरून रचलेलं आहे. त्यामुळे आपल्याला आता पहिला जो हे आहे याचे 9 जवळ प्रकरण आहेत आणि त्या प्रत्येक प्रकरणात थोडक्यात काय अगदी फक्त त्यांची नावं सांगते आज. आणि आज पहिल्याला आपण सुरुवात करणार. पहिलं प्रकरण जे आहे ते शिवशक्ती समावेशन नावाचं आहे. म्हणजे आपण आता 5 श्लोक पाहिले आणि त्याच्यामध्ये शिव आणि शक्ती या दोघांचं अधिष्ठान एकच आहे किंवा दोघं एकच आहेत. एकमेकाच्या म्हणजे दोघं एकाच अधिष्ठानानं प्रकाशित झालेले आहेत, अनादिकालापासून आहेत आणि परमात्म्याच्या ठिकाणी ते नांदत आहेत. आणि ते त्रैलोक्यात भरून राहिलेले आहे. म्हणजे ज्याला आपण परमात्मरूप म्हणतो तेच इथं त्यांनी त्याचं रूप सांगितलेलं. किंवा सगळ्या जगामध्ये सुद्धा
स्त्री पुरुष नामभेदानं एकच शिव नांदत असतो. सगळ्या जगात स्त्री पुरुष जरी आपण वेगवेगळे म्हणत असलो तरी ते शिवाचंच एकच रूप आहे हे आपण लक्षात घ्यायचं. दुसऱ्या प्रकरणामध्ये आणि आपण व्यवहारामध्ये म्हणजे जी सगळी तत्त्वज्ञान आहे, सांख्यांचं तत्त्वज्ञान आहे, तिथं प्रकृती आणि पुरुष ही दोन तत्त्व वेगळी मानल्यासारखं वाटतं. पण जसं ज्ञानदेवांनी सांगितलेलं आहे, ज्ञानदेवीत सांगितलं, चांगदेव पासष्टीत सांगितलं की मिठाचा खडा हा समुद्राची खोली किती आहे पाहण्यासाठी गेला आणि पाणी स्वतःच जलमय होऊन गेला. म्हणजे मिठाचा खडा त्याचं स्वतंत्र अस्तित्व राहिलंच नाही, ते सागरा एवढं विशाल होऊन गेलं. तसं आपल्या ठिकाणी असलेल्या अहंकाराचा आपण त्याग केला की आपण प्रकृती पुरुष किंवा शिवशक्ती होऊन जातो. आपल्यामध्येही भिन्नता राहत नाही. दुसरं प्रकरण आहे ते आहे गुरुस्तवन. ज्ञानदेव असू देत, समर्थ असू देत, संत जगद्गुरू तुकाराम महाराज असू दे, एकनाथ महाराज, कुठलाही संत घ्या, त्यांना गुरूंबद्दल अत्यंत आदर आहे. आणि म्हणून गुरूंचं दर्शन झाल्यावर आपले सगळे उपाय संपतात. आपण कुठपर्यंत धडपड करायची? आपल्याला चांगला गुरु मिळेपर्यंत. मग ही साधनरूप गंगा या गुरुमध्ये आपण एकरूप होऊन जाते किंवा स्थिर होते. असं त्या गुरुचं वन म्हणजे अगदी गुरु, परमात्मा, परेशू वगैरे सगळे आपण काव्य किंवा पद्य म्हणत असतो. तिसरं आहे वाचा ऋण. वाचा म्हणजे वाणीच्या ऋणातून आपण मुक्त झालं पाहिजे. चौथं प्रकरण आहे ज्ञानाज्ञान भेदकथन. जे ज्ञान आणि अज्ञान यातला भेद समजला की फक्त ज्ञान शिल्लक राहतं. जाणणेपणा वाचून केवळ ज्ञानच आहे. म्हणजे मूळ आपण जरी अज्ञानात आत्ता असलो तरीसुद्धा आपल्याला आत्मज्ञान मिळवणं हे आपलं ध्येय आहे. म्हणून चौथ्या प्रकरणात ज्ञान आणि अज्ञानाचा विचार केला. आणि पुढे जे आहे पाचवं प्रकरण त्याच्यामध्ये सच्चिदानंद पदत्रय विवरण. म्हणजे सत, चित, आनंद ही 3 पदं आहेत. तर त्या तिन्ही पदांचं विवरण. सत म्हणजे काय, चित म्हणजे काय आणि आनंद म्हणजे काय. नेहमी कालही मी सांगितलं ना की या आनंदापासूनच सगळं जग निर्माण झालं. आनंदामुळंच ते स्थित होतं आणि आनंदामध्येच विलीन होतं. म्हणून आनंदरूप असं जे परब्रह्म आहे, आनंदरूप परमात्म तत्व जे आहे ते आपल्याला प्राप्त करून घ्यायचे. पण ते आहे आपल्याच ठिकाणी, पण आपण शोधत फिरतोय सगळीकडे. म्हणून सच्चिदानंद स्वरूपाचं सगळं अगदी यथास्थित वर्णन हे 5व्या प्रकरणात केले. नंतर 6व्या प्रकरणात शब्दाचं खंडन केले. शब्दखंडन नावाचा विषय आहे की शब्दरूपी आरशाच्या योगे आंधळासुद्धा आपलं स्वरूप पाहण्यास डोळस ठेवतो. म्हणजे शब्दाच्या द्वारे हे सगळं ज्ञान मिळवतं. हे शाब्दज्ञान आहे. आपण पहिल्यांदा मिळवतो ते शाब्दज्ञान आहे. शब्द स्मरण करून देण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी स्मरणाचाही संबंध नाही. तिथे काहीच नाही. परमात्म वस्तू स्मरण आणि विस्मरण या दोघांनाही जाणत नाही असं सगळं. किंवा शब्दाची गती जिथं चालत नाही म्हणून शब्दाचं तिथे खंडन केलेलं आहे. सारखे सगळे म्हणतात ना, नेती नेती ती नेती नेती म्हणती गोविंदू रे. तर नेती नेती म्हणत म्हणत शेवटी गोविंदापर्यंत जाऊन पोचतो. म्हणजे परमात्म तत्वापर्यंत आपण पोचतो. असं हे 6वं आपल्याला हे शिकायचं आहे प्रकरण. आणि 7वं प्रकरण आहे अज्ञानाचं खंडन. अज्ञान जे आहे ते आपलं निरसन व्हायला पाहिजे, दूर व्हायला पाहिजे. आणि सगळ्यांच्या ठिकाणी आपण या सृष्टीचं काय म्हणू आपण, संसाराचं, विश्वाचं खरं रूप ते म्हणजे खरं मानतो हे अज्ञान आहे. आणि ते जेव्हा आपल्याला संपेल म्हणजे अज्ञानाचं जेव्हा खंडन होईल तेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होईल. पण पुढं 8व्या प्रकरणामध्ये त्यांनी ज्ञानाचंही खंडन केलं. म्हणजे ज्या गावात अज्ञानाची वार्ताही नाही त्या गावात आत्मस्वरूपी ज्ञानाची प्रतिष्ठा कोण बोलणार?
अज्ञान नाही म्हणून त्याच्या सापेक्षतेनं ज्ञानही नाही. जे ज्ञान आणि अज्ञान या दोघांची वाट बंद जिथे होते तिथं तुम्हाला ज्ञानाचंही खंडन करायला लागतं किंवा त्यांनी केलेलं आहे. ज्ञानरूपी सूर्य हा चिदाकाशात उगवलेला आहे असं म्हटलंय त्याच्यात. आता पुढचं प्रकरण 9 आहे, जीवनमुक्त दशाकथन. जीवनमुक्ती ही श्रेष्ठ आहे. आपल्याला मरणाची आवश्यकता नाही. मृत्यूनंतर मोक्ष ही कल्पनाच अज्ञानाची आहे. आपण जीवन जगत असताना जसा जनक राजा जीवनमुक्त होता तसं आपल्याला व्हायचं असेल तर जीवनमुक्त दशा समजली पाहिजे. म्हणून ज्ञानदेवांनी 9वं प्रकरण सांगितलेलं आहे. ते जीवनमुक्त दशा प्रकरण आहे, दशाकथन आहे. आणि शेवटचं ग्रंथाचा परिहार. म्हणजे परमात्मा हा स्वयंसिद्ध आहे. कुठल्याही उपमेनं कशाने सांगता येत नाही. पण अनुभवामृत प्राशन केल्यानंतर आपलं जीवनच हे अमृतरूप होतं आणि परमात्म्याच्या ठिकाणी आपलं जीवन एकरूप होऊन जातं किंवा आपल्याला आंतरबाह्य आपलं जीवन हे आनंदरूप आहे ते जाणण्यासाठी या अनुभवामृताचं वाचन, चिंतन आणि मनन करणं आवश्यक आहे. असं शेवटी परिहार करणार आहे. तेव्हा 10 प्रकरणाचं आणि 807 त्या संख्येमध्ये थोडा हे आहे, काय म्हणू आपण, मतमतांतर आहेत. कुणी 830ही उभ्या म्हटलेल्या आहेत. मागे तर कुणी 900 पण बोललेले होते. पण 805, 807 अशा उभ्यांची ही काय म्हणू आपण, हे अनुभवामृत किंवा अमृतानुभव आपल्याला शिकायचं आहे, अनुभवायचं आहे. सगळेजण मोठ्या संख्येने येत आहेत. अजून काहींना लिंक मिळालेली नाही, काही जॉईन झालेले नाही. पण जे जेव्हा होतील त्यावेळेला आपण त्यांच्याहीसाठी पुन्हा थोडासा धावता आढावा आपण घेत राहणार. आता पहिलं जे आहे शिवशक्तीचं सांगणार, शिवशक्तीचं स्वरूप किंवा शिवशक्तीचं महत्त्व सांगणारं, शिवशक्तीचं समावेशन नावाचं जे पहिलं प्रकरण आहे त्याला आपण आज प्रारंभ करतो आहोत. काल जे म्हटलं की ही दोन्हीही एकरूप आहेत, ती भिन्न नाहीत. कोण कुणात मिसळलं असंही सांगता येत नाही. म्हणून पुन्हा आपण त्याचं रूप समजून घेऊया. पहिली ओवी आहे. आता पहिल्या ओवीला आपण आज प्रारंभ करत आहोत. मागील श्लोकात ज्याचं वर्णन केलेलं आहे तीच ही दोन्ही जोडी म्हणू आपण, किंवा ही देवोदेवी यांना मी वंदन करतो असं ज्ञानदेव म्हणत आहेत. ऐशी ही निरुपाधिके, ऐशी ही निरुपाधिके, जगाची जिये जनके, जगाची जिये जनके, तिये वंदिली मिया मुळीके देवो देवी, तिये वंदिली मिया मुळीके देवो देवी. याचा थोडा अन्वय असा आहे. ऐशी जिये ही निरुपाधिके, जयाची मुळीके जनके, तिये देवो देवी मिया वंदिली. मी त्या दोघांना वंदिली म्हणजे मी त्यांना वंदन केले. आता हे कसे आहेत दोघंही, तर ते निरुपाधिक आहेत. म्हणजे त्यांना कुठलीही उपाधी लावता येत नाही, त्यांना कोणतीही उपाधी लागू पडत नाही. आणि म्हणून उभयतामधील आपल्याला ते काय म्हणू आपण समरूप आहेत हे आपण समजून घेतलं. पण त्यांच्यामध्ये जो भेद आहे, जिया जिये जनके, ज्यांच्यामुळं, जिया म्हणजे जिच्यामुळं आणि जिये म्हणजे ज्याला, तर शिवशक्ती या दोघांनाही एकमेकांची अशी भीती वाटते की त्यांच्या वियोगाच्या भीतीनं त्यांनी तो दोनपणा किंवा द्वंद्व जे आहे ते सोडलेलं नाही. आणि म्हणून विश्वाची निर्मिती होते. शक्ती आणि शिव किंवा शिव आणि शक्ती या दंपतीचं बाळ कोणतं आहे हो, तर विश्व हे बाळ आहे. आणि ते बाळ आता जन्माला आलेलं आहे, तिसरं कुणीही नाही. तिये वंदिली मिया मुळीके देवोदेवी. म्हणून मी त्या दोघांना किंवा त्या देव आणि देवीला वंदन करतो, कारण तीच मूळ शक्ती आहे
ती दोघंच कारण विश्व आहेत आणि ही मूर्त देवीच शक्ती आहे असं त्या म्हणजे त्यांनी जो आपला दोनपणा किंवा द्वंद्वपणा जो सोडलेला नाही, कारण त्यांना असं वाटतं की आम्ही जर बाजूला झालो तर आमचा वियोग होईल आणि म्हणून तो फुटू देत नाहीत किंवा एकमेकांच्या ठिकाणी ते एकरूप असतात. शिवशक्ती दोघं मिळून एकरूपच असतात आणि आत्मसुखात रमलेली असतात. तर त्यांच्या सुखासाठी स्वतःखेरीज त्यांना दुसरं काही लागत नाही, म्हणून ते दोघं सहजसुद्धा किंवा गंमत म्हणूनसुद्धा एकपणा किंवा एकमेवता जी आहे त्यांची एकरूपता जी आहे ती कधी फुटू देत नाहीत असं पुन्हा पुन्हा वारंवार समजावून आपल्याला देत आहे. आता ही देव पूर्वीच्या 5 श्लोकांपैकी 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकामध्ये ज्ञानेश्वरांनी ज्यांचं वर्णन केलं ती देवोदेवी म्हणजे पुरुष आणि प्रकृती ही उपाधिरहित आहेत, म्हणून निरुपाधिके असं त्यांना म्हणले. उपाधी कुठलीच नाही आहे त्यांना. आणि जगाची जी आहे जनिके, हे जे नामरूपात्मक जे जग आहे त्यांचं निर्माण, जनक म्हणजे काय, निर्माणता, तर निर्माण करणारी अशी ही जगाची मूळ कारणं आहेत. मुळिके म्हणजे मूळ कारणं आहेत. मिया वंदिली तिये, आणि म्हणून मी त्या प्रकृती पुरुषांना पहिल्यांदा वंदन करतो किंवा वंदन केलं. देवोदेवी म्हणजे एक देव आहे एक देवी आहे, म्हणजे पुरुष आहे प्रकृती आहे, त्या दोघांना देवोदेवींना मी वंदन करत आहे. आता एखाद्याला शंका अशी येईल कदाचित की वेदांत शास्त्रकारांना प्रकृती आणि पुरुषाची जी उपाधी आहे असं सांगितले, मग ह्यांना निरुपाधिक कसं म्हणता येईल? ज्ञानदेव त्याला निरुपाधिक म्हणतायत. तर त्याचं समाधान असं आहे की केवळ ज्ञानरूप परिपूर्ण आणि पूर्ण ब्रह्म ज्याला म्हणतो आपण, असं हे नित्य आहे आणि अशा त्या नित्य स्थितीलाच सत किंवा सत्य अशी संज्ञा आहे. सत्स्वरूपाला पुरुष म्हटलं जातं आणि या पुरुषभावामध्येच सगळ्यांना आता हे तत्त्वज्ञान पुन्हा पुन्हा ऐकून कळलेलं आहे की एकोहम बहुश्याम असं जे स्फुरण झालं त्या पुरुषाला, त्याला प्रकृती म्हणायचं. आणि तो केवळ जे सत्ता तो पुरुष पंडुसत्ता आणि प्रकृतीही समजता क्रियानाम 13व्या अध्यायात ज्ञानदेवांनी सांगितलेलं आहे की केवळ स्फुरणरहित ब्रह्मामध्ये जर वर सांगितल्याप्रमाणे स्फुरण होणं ही एक प्रकारची ज्ञानाची किंवा हालचालीची क्रिया आहे, म्हणून त्या क्रियेला प्रकृती म्हणण्यास महाराजांनी किंवा म्हणण्यास काही हरकत नाही. आणि तात्विक दृष्टीनं पाहिलं तर ही स्फुरणरूपी प्रकृती ही पुरुषापेक्षा वेगळी नाही. पुरुष आणि प्रकृती ही एकच आहे, दोन्ही एकच आहे. आता बघा किती वेळा उदाहरणं सांगितलेली आहेत की आपण समुद्राच्या काठी जातो, मोठ्या मोठ्या लाटा येतात, काही मोठ्या येतात नंतर लहान येतात, की आधी लहान येतात नंतर मोठ्या मोठ्या येतात आणि नंतर ती लाट ओसरली की सगळं पाणीच दिसतं. म्हणजे पाण्यावर उठलेली लाट किंवा तरंग आणि पाणी हे जसं भिन्न नाही, तसंच या पुरुषामध्ये स्फुरण पावलेली जी गोष्ट आहे ती म्हणजे प्रकृती आहे आणि म्हणून ती पुरुषापेक्षा भिन्न नाही. आपण फक्त म्हणतो अर्धनारी नटेश्वर किंवा पुरुष आणि प्रकृती, पण ते दोघंही एकच आहेत. म्हणजे पुरुष आणि प्रकृती या दोघांची एकच सत्ता आहे, अस्तित्व. आणि स्वरूप ऐक्यभावाच्या ठिकाणी भिन्न अशी उपाधी नसल्यामुळं त्याला निरुपाधिक म्हटलेलं. आता ग्रंथकर्त्यांनी म्हणजे ज्ञानदेवानीच म्हटलेलं आहे की ती निरुपाधिके, त्यांना उपाधी कुठलीही नाही. आता अनेक नामरूपात्मक हे जग निर्माण झालं, त्याला मात्र जगत ही उपाधी लागलेली आहे. मग या जगत उपाधीला ती कारणीभूत कशी होतील असाही पुन्हा प्रश्न पडतो. म्हणजे जगत किंवा जग ही उपाधी आहे, मग ह्या निरुपाधिकांकडून ते कसं निर्माण झालं असंही कधी वाटतं. पण हे प्रकृती पुरुष निरुपाधिक आहेत का, की त्यांच्यामध्ये काही भिन्नता नाही आहे. आता गार, आपण जसं लाटेचं उदाहरण घेतलं तसं गाऱ्याचा पाऊस पडतो, तर ती गारसुद्धा कशी असते, सुरुवातीला घनरूप दिसते, पण तात्विक दृष्टीनं ती जलरूपच असते.
म्हणजे जगत आणि प्रकृती पुरुषात्मक वस्तुरूप हे सिद्ध होतं. म्हणजे जग हे त्याचाच एक अंश आहे. जग हे प्रकृती पुरुषात्मक ब्रह्मवस्तूहून वेगळं किंवा स्वतंत्र नाही, त्याचाच तो अंश आहे, त्याचाच तो भाग आहे. म्हणून निरुपाधिक प्रकृती पुरुषाला त्यांच्या स्वरूपाहून वेगळी उपाधी नाही. म्हणजे उपाधी वेगळी मानताच येत नाही त्यांना. म्हणून निरुपाधिक प्रकृती पुरुषापासून किंवा प्रकृतीरूपी देवोदेवीला मी वंदन करतो, इतकं आपल्याला ज्ञानदेवांनी समजावून सांगितलेलं आहे. किंवा आपणहून त्यांना वेगळं ठेवून क्रियेनं म्हणजे वेगळं मानायचंच नाही आहे. कुठलीही क्रिया त्यांच्या ठिकाणी तशी अभेदत्वानंच आहे. आणि म्हणून त्यांचं पुढं जे वर्णन आहे ते दुसऱ्या ओवीमध्ये आहे, ते आपण उद्याला बघूया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता मंगला विश्रुता लोकहितं संततं ज्ञायतां येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. जय देव जय देव जय ज्ञान सिंधू. जय देव जय देव जय ज्ञान सिंधू. नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू. जय देव जय देव. 1400 वरुषांचे तप्ती तिरवासी. 1400 वरुषांचे तप्ती तिरवासी. येऊनी चांगदेव लागती चरणासी. करुणी कृपा देवे अनुग्रहिले त्यासी. देऊनी आत्मतत्व केले सहवासी. जय देव जय देव जय ज्ञान सिंधू. नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू. जय देव जय देव. समाधी समयी सकळ समुदाय घेऊनी सुखद आले श्री पंढरीराय. दारी अजान वृक्ष सुवर्ण पिंपळ जाणूनी महिमा निळा चरणातळी राहे. जय देव जय देव जय ज्ञान सिंधू. नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू. जय देव जय देव. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.